नमस्कार, मी लाजत शर्मा बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो। इथे मोठमोठे सेलिब्रिटी येतात, त्यांची आपण चौकशी करतो। जनतेने त्यांच्यावर काय आरोप केलेत हे बघतो। काही जण न बोलवता येतात, काही जणांना इथे येण्याची घाईच असते आणि काही जण कन्व्हिक्शन का पैसा मागायला येतात। तर बघूया आपला आजचा आरोपी कोण आहे, पण त्याआधी आपले आजचे जज कोण आहेत ते बघूया। रिंग टाका साबण जिंका स्पर्धेचे जज भारत गणेशपुरे यांना मी आमंत्रित करतो। गेल्या वेळी ड्रेस शिवून दिला तुला आता 6 रुपयाच्या बदले काय 6 रुपये दे। 6 रुपए कौन है ते? शेयर रिक्शा से आए हम 3-3 रुपए हो गए, उसका 6 रुपए मांग रहा है। अभी इसका ड्रेस भी सिला दिया। बैठ इधर गुपचुप इधर यार, कोड जल्दी जल्दी करो। हे काय आणले? अरे आमच्या मोहल्ल्यामध्ये ते हे आहे दही अंडी, त्याची हांडी आणले तर ठेवा कुठं म्हटलं सोबत घेऊन आलो। तू चालू कर कोर्टाची कारवाई। दही अंडी कोर्टाची कारवाई सुरू कराव। क्वार्टर क्वार्टर 3 वेळा आला तिथे, ऑर्डर ऑर्डर म्हणायचं असतं। नाही तर ग्लास वगैरे दिसला काय पसारा ठेवला रे इकडे। असू द्या। आपले आजचे आरोपी आहेत सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव। कारवाई सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? उभा राहा। मला माहिती आहे मी नाही म्हटलं तरी येणार आहे, त्यामुळे बोला तुम्ही। दहाला 1 50ला गुच्छ। 10ला 1 50ला गुच्छ। काय तुम्हाला नेहमी चांगले चांगले कपडे देण्यात येतात, त्याची तरी लाज बाळगा जरा। आणि हॅलो 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 तुम्ही कोण आहात? अरे कोण आहात तुम्ही? अरे जजच्या बाजूला अरे बसला काय उभा राहा तिथं? अरे भाऊ, थोड्या वेळानं पत्ते काढाल तुम्ही इथं। बॉर्डर बॉर्डर अरे काय बॉर्डर? सिद्धार्थ जाधव यांच्यावर बाप की अदालत मध्ये पहिला आरोप आहे। सिद्धार्थ जाधव, तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही खूपच हेल्पफुल आहात, खूप मदत करता लोकांना। कोणी 4 आणे मागितले तर 12 आणे काढून देता तुम्ही, पण याचे दुष्परिणाम पण होतात याची कल्पना आहे का तुम्हाला? काय अरे काय चाललंय? सर मी तुमचा खूप फॅन आहे ना, म्हणून एक फोटो पाहिजे। बघ हा ठीक आहे, ओके। फोटो बिटो नंतर, ओके? हा फोटो नंतर, आता नाही काढायचा फोटो। हा जा इकडे जा, चल. हो फोटो सर, नाही चल। एक निळे फुलाचा आवाज काढा ना। तुम्ही खूपच मदत करता एखाद्याला, पण त्याचे दुष्परिणाम पण भोगावे लागतात त्यांना। म्हणजे त्या दिवशी ज्योतिताई स्टेशनवर उभ्या होत्या, खूप गर्दी होती म्हणून तुम्ही धावत धावत गेलात, त्यांना उचललत आणि ट्रेनमध्ये बसवलं। त्यानंतर त्यांनी तुम्हाला खूप शिव्या घातल्या, कारण त्यांना जायचं नव्हतं, त्यांच्या मुलीला जायचं। मग हा उतावीळपणा नडत नाही का कधी? मिस्टर सिद्धार्थ जाधव, सरकारी वकील म्हणून मला तुम्हाला असं सांगायचं आहे की प्लीज उद्या 4 वाजता माझ्या घरी याल का? माझ्या घराचं शिफ्टिंग आहे। प्लीज सर, सर प्लीज सर, सर प्लीज। काय मदतीला? बरं चल, थँक्यू सर। सर मग माझ्याकडे 7 वाजता या ना। तुझ्याकडे काय? माझी बायको घरी नाही। अरे काय बायको घरी नाही म्हणजे?
7 वाजता काय पाणी करायचं त्यांनी येऊन? 7 वाजता पाणी येतं भरायला एकट्याला त्रास होतो मदत करा ना पाणी सर असं ओके 7 वाजता. बायको बायको आणि तुम्ही ते लिहून घ्या, काय आहे ते लिहून घ्या कधीतरी. सिद्धार्थ जाधववर पुढील आरोप आहे. सर, तुम्ही डान्सची रिहर्सल करता. अरे कोणाचा फोन? इकडे इकडे सर मी अहो यांचा फॅन आहे ना सर असं काय करते शांत बसा. इकडे चल. मोबाईल बिबाईल काय नाही. सर ऐका ना शांत बसा तिकडे बस. मकर नानासपुरेचा आवाज काढा ना. सिद्धार्थ जाधव, तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही कुठे डान्सची रिहर्सल करत असाल तर खूप घाई करता. म्हणजे चला पटापट पटापट चला चला रिहर्सल करू. लोकांना वाटतं वा वा किती उत्सुक आहे माणूस हा रिहर्सल करण्यासाठी. आणि पटकन तुम्ही चला 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 चल चल बाय 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 दादा 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 बाय 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 चल 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 बाय बाय. त्यानंतर 1 तासाने तिथेच असता तुम्ही. जात का नाही घरी? हा आरोप माझ्या बायकोचाही माझ्यावर आहे. काय असतं की एक काम झालं तरी ही एवढी प्रेमळ लोक असतात, त्यांच्यावर राहण्यात जास्त आनंद मिळतो. मग घाई कशाला करायची जायची? काम संपून त्यांच्यावर राहण्याचा जास्त मग वेळ- बाय कशाला बोलायचं? ते कसं होतं बाय बाय करे पण 1 तास जातो. करे एवढी आपली सगळी लोक नाही ना, त्यानंतर 1 तास तुम्ही तिथे असता. अरे 10 रुपये गेले तुझे. स्वतःचं काम झाल्यानंतरही ते तिथे रेंगाळतात. त्याला फक्त टाइमपास हे कारण नाही आहे. मग काय कारण आहे? स्ट्रगल असतो माणसाचा. डिरेक्टर असतात, प्रोड्युसर असतात, आयटम असू शकतात, काय 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 मुली हिरोईन्स सगळ्यांना बाय करावं लागतं म्हणून ते तिथे असतात. सर इंटेन्सिटी बघा ना सर. सर इंटेन्सिटी बघा ना सर. म्हणजे इंटेन्सिटी बघा ना. अरे बापरे. नुकसान केलं त्यांनी परत एकदा आज. आयटम 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 काय असतो? पुढील आरोप आहे. सर हे कुठून आणतो मोबाईल तू? तुझे 2 मोबाईल माझ्याकडे आहेत. सर मी तुमचा फॅन आहे एक तरी द्या ना अरे फोटो. नाही, आता काम चालू आहे ना. फोटो बिटो काय नाही आता चल. बरं नाना पाटेकरचा आवाज ये काढा. देख साले, ये काम. अरे माझा मोबाईल कधी काढला लक्षातून? अरे माझा मोबाईल आहे तो. नाही नाही, मोबाईल कोणाला मिळणार नाही. चला. सिद्धार्थ जाधव, येस सर, तुमच्यावर पुढील आरोप आहे की तुम्ही अंडी खूप खाता. खूप आवडतात तुम्हाला अंडी खायला. इतकी अंडी खाल्लीत तुम्ही आत्तापर्यंत. पोल्ट्री फार्मवाले वैतागलेत, कोंबड्या वैतागलेल्या आहेत. अंडी देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पोल्ट्री फार्मवाले म्हणतात की आता आम्ही हे सगळं बंद करणार. सिद्धार्थ जाधव यांना सांगायचं की प्लीज इतकी अंडी खाऊ नका. जरा अंड्यांच्या भावनांचा विचार करा. अंड्यांना कसल्या आल्यात भावना? असतात असतात. अंड्यांना भावना असतात. अंड्यांना त्यांचं स्वतःचं करिअर असतं. अंड्यांना कसला आलाय करिअर? मी प्रूव्ह करू शकतो इथे. करा मग. ओके. हा बघा अंड्या इकडे. हा बघा. अंड्याला स्वतःच्या भावना आहेत, स्वतःचं करिअर आहे. एक दिवस उकडलेलं अंड म्हणून खाऊन टाकाल माझ्या मित्राला. अंड्या अंड्या अरे अंड्या नाही रे. अरे अंड्या नाही रे.
ऑर्डर म्हणायचं आहे, ऑर्डर ऑर्डर. हा तर सिद्धार्थ जाधव तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही प्रत्येक इव्हेंटमध्ये डान्स करता, विशेष करून मेडली करता, आदली मधली काही करत नाही, फक्त मेडली करता. मग आहे ते आपल्याकडे. कोणाशी कॉम्पिटिशन आहे तुमचं? म्हणजे मानसी नाईक हिच्याबरोबर कॉम्पिटिशन आहे की दिगंबर नाईक बरोबर आहे? म्हणजे मानसी नाईक डान्स मध्ये स्किट करते आणि दिगंबर नाईक स्किट मध्ये डान्स करतो. नक्की कोणाशी? असं काही दहीहंडी पडली. अरे दहीहंडीचा अंडी आहे तिथे. तुमच्या भावना तुमच्यापर्यंत ठेवा. आमच्या घरचं नुकसान कशाला करता तुम्ही? सॉरी सर. आता सोसायटीत काय तोंड टाकू मी? सर सॉरी. अरे वर्गणीची अंडी होती ती. मी कोर्टाला विनंती करतो की त्यांनी शिक्षा जाहीर करावी. अशा गोड माणसाला शिक्षा काही मी सुनावणार नाही, पण कोर्टाच्या मी याच्या महत्वाच्या खुर्चीवर बसलेलो आहे, म्हणून सिद्धार्थ जाधव यांना मी या कोर्टातर्फे अशी शिक्षा सुनावतो तर सिद्धार्थ जाधवने त्यांच्या आवडीच्या माणसाची मिमिक्री या कोर्टापुढे सादर करावी. मी ना एक पॅच करून दाखवेन कदाचित. तो शाहरुख मांजर सुंबेकर मधला एक पॅच आहे की ज्या दिवशी मुंबईला जाणार होतो ना, विले खुश होतो. सकाळी 4ला उठली माझी म्हातारी. माझ्यासाठी भाकरी तुकडा केला तिनं. मी बाजून निघालो तर मला थांबवलं. तुझ्या हातातली एक बांगडी काढून मला दिली. मी नका नका म्हटलं, पण म्हातारीने माझं काय ऐकलंच नाही. मुंबईला आलो, ती बांगडी विकावी लागली. काय 4 दिवस खायला नाही, प्यायला नाही, पण त्या बांगडीचं डिझाईन बघून ठेवला मी. उद्या सुपरस्टार झालो ना की त्याच्या 100 बांगड्या दिली माझ्या म्हातारीला. प्रेझेंट. पण आता मला ऑडिशनला जायचं ना रामकुमार वरवाडाकडं. चला येतो, नंतर भेटूया आपण. चला बाय. चला येतो बाय. क्या बात है. मराठी गाण्यावर कसं काय नाचतात? अरे फॉरेनर म्हणून आणले तुम्हाला. फॉरेनर जरा तशी इज्जत राखा. एवढे मोठे कपड्यावर खर्च केला तुमचा. फॉरेनर म्हणून आणले तुम्हाला. फॉरेनर आहे तुम्ही. फॉरेनर फॉरेनर. हा कळलं ना तुम्हाला? सर फोक फोक तिकडचा सर फोक. वा 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 जबरदस्त. यात हे सागरू मोगॅम्बो आपली कला सादर करणार आहे. म्हणजे काय घेणार तुम्ही? वडापाव. मला भजी पाव. तुला रे क्रीम रोल. उपवास. खायला अरे तुम्हाला फॉरेन कलाकार म्हणून आणलंय, इज्जत काढू नका. काय घेणार म्हणजे तुमच्या फोक मधलं तुम्ही काय घेणार? हा नीट बोला ना. तू मराठी बोलू नको ना रे. वलांबो. हा बोला. तुला केवळ त्यांच्या सपोर्टिंग साठी आणलेलं आहे. गावात जरा चांगलं वाजवतो भजनात म्हणून. त्यांना डिस्टर्ब करू नको. त्यांच्या लईत वाजव. समजलं? हा मागे पुढे नाही. सर तुम्ही चालू करा ना. नीट बोला आधी. तू मराठी नको बोलू ना रे. चला सर चालू करा. हा घे खाऊन घे सगळे दात होत. फॉरेनर माणसाला तुला सपोर्ट केलं सांगा डिस्टर्बिंग करायला बोलवलं तुला इथं. सॉरी सर. तू का बस थांबा. नाही सोडा त्याला. नाही सोडा. काय करू नका प्लीज. आमच्या गावातला एकमेव आहे तो.
अरे तिकडे फेकायचं ना, मच्छर तुझ्या तोंडात कशाला फेकला? नाही असं निघणार नाही ते. अशोक सराफ स्टाईल ना काढा. अशोक सराफ. पडलं. अरे मच्छर फेका ना, चप्पल काय फेकता? ना 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 गेरंची गेवेरे ना 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 गेरंची गेवेरे ना 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 गेरंची गेवेरे ना 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 लोणावळ्याची चिकी वेकिन लोणावळ्याची चिकी वेकिन मला मारता तुमच्याकडे पण काय चाप खातात डिस्टर्बन्स करतो. नालाय काय हे काय घालून आला तू? कोणाचे कपडे घालून आला हे? तुमचा बनियान आहे, त्याला काढून बनवलं. कर अरबी कर सादर, पटकन कर. हे अरबी आहे. मग अरबाज खानचं हेच गाणं आहे ना. का मारील ना हा? यार मी मम्मीला सांगणार आहे, तुम्ही इथं बच्चाला बायकांवर लाईन मारता. नाही मम्मीला सांगायची गरज नाही. काही नाही. खास रशियावरून जे मॅडम आलेले आहेत त्यांचा मी विनंती करणार. मॅडम आय विनंती टू यू, जर हा तुमचा हा झाला असेल हिडकेपणाचा जरा कला सादर करा. हा मध्ये बोललो का रे? कसले आवाज काढून आला तू? मॅडम डिस्टर्ब होते ना. हा मॅडम काय चालू आहे? Is het veel lekker, ba? In de meno, nee. Is het vol lekker, ha? पुठ्यावर फटके दिल म्हणतात त्या. मध्ये काय बोललं तर? शांत बस. तसंच आहे ना बघा ना. तोच आहे. तुला असा असंस्कृतिकपणा करू नका. तुम्हाला परदेशी म्हणून आणलाय. तुला काय करता तुला? हे नुसतं गातच नाही तर यांच्या अंगात विविध कला आहेत. ते यांच्या दुसऱ्या कला मी तुम्हाला आता इथं सादर करून दाखवणार आहे. तुम्ही काय करणार आहे सर? 8 लोक 8 लोक नाही आता इथं. लोक कला म्युझिक प्लीज. नमस्कार, मी लाजत शर्मा बाप की अदालतमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मोठमोठ्या सेलिब्रिटींना आपण इथे बोलवतो, त्यांची वरपासून खालपर्यंत चौकशी करतो. काही जण इथे काम मिळतील म्हणून येतात, काही जण आम्हाला काम देतील म्हणून आम्ही त्यांना इथे बोलवतो. काही जण रिहर्सल करता करता इथपर्यंत पोहोचतात. काही जणांना इथली माणसं खूप आवडतात म्हणून येतात. तर आज इथे कोण येणार आहे हे सांगण्यापूर्वी मी इथे जजला बोलवतो. इकडचे जज म्हणजे
कोणी येतं असं काही नाही. तर कॅन्डी क्रश या स्पर्धेचे जज भारत गणेशपुरे यांना मी स्वागत करतो. काय काय चाललंय काय? नवीन घेतला टॅबलॉट. टॅबलेट म्हणायचंय का तुम्हाला? टॅबलॉट बर टॅबलेटच. सुरू करा कारवाई. हा करूया. मी आता कॅन्डी क्रशला जज होतो की नाही, हा. म्हणून ते मी शिकून घेतलं सगळं. सुरू करू का मी? करा हा. क्वार्टर नाही हो, तुम्ही ते लिहून आणा कधीतरी. करतो. ऑर्डर म्हणा. हा ऑर्डर. हा बस. तर आज ज्यांच्यावर आपण मुकादम करणार आहोत, तर आज ज्यांच्यावर आपण 10 कदम करणार आहोत, मंगेश कदम करणार. अरे. काय आहे ते? मुकदमा. ज्यांच्यावर मुकदमा चालवणार आहोत, मराठी चित्रपट सृष्टीतले फार मोठे कलाकार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भरत जाधव यांचं. तुम्हाला विचारतो की तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? नाही. तरी पण देणार आम्ही, कारण इथे सगळ्यांना कामं हवी आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरकारी वकील कुशल बद्रिके यांचं. टाक चल बघू चल. अरे हे बघ 2 बादशे आणि 3रा बादशाह हम है. गुलाम आहे ए, कपे! अरे आज तुला भरत जाधव यांच्या बाजूने बोलायचंय. आई शपथ, काय झालंय आता? कसलं सॉलिड आहे रे भरत जाधव. तुमच्या इंटेन्सिटी काय, पर्सनल गोष्टी नंतर करत तुम्ही कोर्टात. काय चाललंय मला तुम्हाला? पप्पा. अरे हे काय आलंय? काय पप्पा का पप्पा? शेजाराला पप्पा म्हणतात का? अंकल म्हणायचं अंकल. चल तिकडे. तुम्ही माझे पप्पा चल. पप्पा काय नाही, मारी लेख. चल तिकडे. मम्मीला बोलवी ना मी. नाही चल तिकडे. चल तिकडे. मम्मी. अरे कोर्ट आहे माझं. बाईक मला तिकडे बसवली चुलीवरती. ही कोण ग नटमोगरी स्टाईलिंग? काय चाललंय काय? बाईक आहे माझी. कोर्टाची कारवाई चालू आहे. कोर्टाची मला घरी सांगतो की केस चालू आणि ही केस टारा. अरे कोर्ट आहे रे, असं कर. अरे कोर्टात असं काही नाही. टरा बघते आता. अरे काय झालं? कोर्टातच केलंय सगळं धिंगाणा चालू. फोटो काढतो. काढ. आई शपथ. कसा आलाय बाबू? माझा फोटो काढतोय. यस काय? मोबाईल पडला तुझा. माझा नव्हता, तुझा होता. बाप की अदालत मध्ये भरत जाधव यांच्यावर पहिला आरोप आहे. तुमच्यावर पहिला आरोप आहे की तुम्ही कुठेही झोपता. सिग्नलला गाडी थांबवली तरी एक झोप काढता तिथे. हे खरं आहे का?
म्हणजे नेमकं तुम्हाला काय सिद्ध करायचंय की तुम्ही नेपोलियन आहात? काय त्यांना तुम्ही नेपाळी म्हणता डायरेक्ट तू शापची. नेपाळी नाही नेपाळी नाही, नेपोलियन. तो युद्धाला जाण्यापूर्वी घोड्यावर झोपायचा 10 मिनिटं. हो 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 सॉरी. नेपोलियन. हो सर, हे नेपाळी माणसानं घोडा येतो काय? तो म्हणतो तो येत असेल, आपल्यात हुशार तोच दिसते सध्या. किती हे काय? अरे हे काय? मला काय विचारतो हा? अरे परीक्षा आहे ना, सांगा ना पोरा. अरे परीक्षा तर मी नाही सांगणार. चाल ली 5-25 ली पटकन. 25. अरे 25 नाही हो. अरे तर भरत जाधव यांच्यावर पुढील आरोप आहे. बबन वरण कर, यमन तिकडे जा. हे काय? हे काय? मी प्रश्न विचारतो, कळत नाही तुला? शांत बस. मारीन धरून जा बस. इथं काय परीक्षा काय झालं? बबन कमाल बघ, छगन हे बघ, कमाल निर्माण कर आणि अभ्यास करणार काय सारखं सारखं विचार. अरे हे पण आणलं इकडे तू. आता इथेच माझा संसार. टरा टरा फरा फरा. चला त्यांना सांभाळा हो प्लीज. नाही नाही, तुम्ही कारवाई चालू करा. अरे आरोपी फरार. आरोपी फरार. हे काय झालंय आता? गडबड करू नका आणि भिवू नका. काय करत नाहीत ते भगत सर आहेत, काय करत नाहीत. भिवू नका. लहान लहान लेकर भीतात सर तुम्हाला. असू द्या. तर आज आपल्या गावाचं भाग्य म्हटलं पाहिजे का आज आपल्या गावामध्ये मोठे मोठे लोक आलेले आहेत. म्हणजे खास करून स्वागत करण्यासारखे माननीय नंदेश उप्पम टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे उषा उप्पम यांचे पुतणे आणि टोमॅटो उप्पम यांचे काका. सॉरी चुकलं. टोमॅटो उप्पम खाण्यामध्ये त्यांना आनंद येणार आहे. नंदेश उप्पम या ठिकाणी आलेले आहेत. साऊथ इंडियन असल्यामुळे त्यांचं नाव असं आहे. काही माहिती साऊथ इंडियन कसं काय बोलताय हो तुम्ही? साऊथ इंडियन नाही हो. कोणी म्हणाल का खरं असेल तुम्हाला? कोणी म्हणाल का तुम्ही महाराष्ट्र नाही म्हणून? साऊथ तुम्ही ना सर साऊथ मध्ये जायला पाहिजे. तुम्ही हिरो सर साऊथ मध्ये. भाषेचं अजिबात टेन्शन घेऊ नका सर तुम्ही. हो ना. सागर कारंडे शिकवेल तुम्हाला. तर असं ऍक्टिंग म्हणजे जोमात भरलेली आहे त्यांच्या. म्हणजे जबरदस्त जोमात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते ऍक्टिंग करतात. पण म्हणजे एक साईड बिझनेस म्हणा किंवा घरची साऊंड सिस्टीम आहे म्हणून म्हणा ते गाणे पण गातात. तर असो तर नंदू अशा टोपण नावाने आपल्या मित्रामध्ये फेमस असलेले नंदेश उमप या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या. तर ते तुमचं जे नंदू जे नाव आहे ना, शक्ती का पूर्ण चोरलं सर एका पिक्चर मध्ये. त्यांनी ते डायलॉग केला यांच्या नावावरून. काय केला? आणि त्याच्यात त्यांनी उषा नाडकरने पण नाव घेतलं मध्ये नंतर. नंदू सबका बंधू आओ. ह्याच्यात कुठे उषा नाडकर्णींचं नाव घेतलं? काय शेवटी आव आहे ना, आऊ आऊ. आम्हाला माहिती आहे उषा नाडकरला आऊ म्हणतात. आमच्याकडे आले होते उषा नाडकर्णी आहे ना, आऊ म्हणतात ना त्यांना. म्हणून म्हटलं. तर असो काय सर तुमचा आवाज पण आवाज जबरदस्त. म्हणजे तुम्ही म्हणजे इतका खतरनाक आवाज आहे तुमचा. म्हणजे तुम्ही भारुड म्हणू नका, तुम्ही पोवाडा म्हणू नका, तुम्ही गोंधळ म्हणू नका. म्हणजे मी आता म्हणतो पण तुम्ही म्हणा. म्हणजे कसं आहे सर 2 एपिसोड काढायचे तुमच्यावर. तुम्ही म्हणा. म्हणजे ही अशी बोलण्याची एक पद्धत राहते. म्हणू नका पण काय जबरदस्त. अरे बापरे जबरदस्त गोंधळ करतात सर. तुम्ही सांगतो तुमच्यावरून प्रेरित होऊन मी माझ्या पोराचं नाव ठेवलं नंदेश उमप. का? अरे घरी म्हणू नका, शाळेत म्हणू नका, इतका गोंधळ घालते तो. सर जबरदस्त. म्हणजे आता त्याच्या शाळेमध्ये गॅदरिंग होतं. गॅदरिंगला गॅदरिंग आपल्या स्नेहलता संमेलन. स्नेह संमेलन लता नाही का त्याच्यात? नाही. ते काय सांगतो म्हणजे सांगायचा मुद्दा सांग. काय मॅडम काय झालं म्हणजे तिथं ना कॉम्पिटिशन. तुम्ही तर बरेच कॉम्पिटिशनच्या जजिंग मध्ये होत्या.
तर सांगतो कॉम्पिटिशन ते सुरू झाली आणि लगेच बंद पडली. ते यांच्या प्रेरित होऊन त्यांनी लगेच माझ्या पोरांनी काय केलं, 2 मुठ्ठ्या भरून ती हळद आणली होती आणि गचकन फेकली ना. सुरू झालं परीक्षकाच्या डोळ्यात. परीक्षक आपल्या खात होता डोळे इकडे तिकडे. झाल्या सुरू झाल्या बंद पडले. असं माझं पोरगा बदमाश आहे सर, म्हणून त्याचं नाव नंदेश मग ठेवलंय मी. म्हणजे जजला असं वाटलं की काय आपण जज मारले ना, आपण या कॉम्पिटिशनला जज झालो असं. जबरदस्त आहे सर. कामाच्या वेळेच्या ठिकाणी 10 मिनिटं आधीच हजर असणारे, म्हणजे सकाळी उठण्याच्या बाबतीत त्यांचा इतका रेकॉर्ड आहे का गजराच्या घड्याला ते मागे टाकतात. 4 वेळा हरवलं त्यांनी. मग तुम्हाला सांगतो सर, मी असं ऐकलं, म्हणजे खरं खोटं मला माहिती नाही आहे सर, म्हणजे असं मी ऐकलं का तुमच्या एरियातले जे कोंबडे आहेत ते संध्याकाळी तुम्हाला येऊन रिक्वेस्ट करतात की सकाळी आम्हाला उठवा म्हणून. तर असे झोपप्रिय असलेले नंदेश या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय झोपी गेलेला जागा झाला संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. जाता होता एक जोक आठवला म्हणून सांगतो तुम्हाला. एक नेपाळी आहे ना गुरखा, त्याला असा तकिया घ्यायचा असते झोपाचा. तो म्हणतो दुकानात हमको आयशा टकिया दीजिए नच्ची नींद आनी चाहिए. असा एक टाकला. तर असू द्या, आज आपल्या गावाला खरोखर भाग्य म्हटलं पाहिजे का आज आपल्या गावाला सोनियाचे दिवस आलेले आहेत. जोरदार टाळ्या. थँक्यू. साक्षात करण जोहर साहेबांनी म्हणून ठेवलं आहे की कह दो ना यू आर माय सोनिया. असं आपण काय म्हणणार आहे. तर अशा सोनिया परचुरे ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. कुटुंब या सिनेमामधल्या रियालिटी शो मधल्या 3 जज मधल्या 1 जजच्या भूमिकेनं घराघरात पोहोचलेल्या सोनिया ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. मॅडम तुमचा तो डान्सचा कार्यक्रम जबरदस्त होता. तो डिमडी डिमडी म्हणजे हे वाजवतात डिमडी, पण तुम्ही तर डायरेक्ट डिमडीवर कार्यक्रम करून टाकला. DMD असं वेगळं आहे. DMD म्हणजे DMD डान्स महाराष्ट्र डान्स. अच्छा, डान्स महाराष्ट्र डान्स असं आहे का ते DMD? मला वाटलं दम मारू दम. मला एक थोडा प्रश्न पडला, तुम्हाला क्वेश्चन विचारायचा होता. त्या मराठी होता ना तो सगळा कार्यक्रम, तुम्ही ती तेलुगू कन्नड का बोलत होते तिकडे? कुठे तेलुगू कन्नड बोलला काय? हे बहुतेक कठीण आहे, म्हणजे गुरु ठाकूर लिहिलं का ते? कठीण तोच लिहिते. कल्पना सर, पहा ना कल्पना त्याची गुरु ठाकूर. ते मॅडमची दाद देण्याची पद्धत होती. कोणाला दाद द्यायचे? समोर जे परफॉर्म करत होते त्यांना. अच्छा, नाही आपल्याला तुम्ही यांना मॅडम एकदा ऐकवा, एकदा झलक झाली पाहिजे. एवढं कठीण आहे. गुरु ठाकूर शिवाय कोण नाही लिहू शकत. कठीण आहे त्याची कल्पना त्या गुरु ठाकूरची. यार कुठच्या कुठं अप्सरा आली स्वर्गातून खाली. इथं आम्हाला शेजारची बाई येत नाही बोलवल्यावर. अप्सरा आली स्वर्गातून खाली. अरे काय यार, काय म्हणतो गुरु ठाकूरला असं. पण ते तुम्ही काय करता माहिती काय, त्यांच्या गडबड तुमच्या लक्षात नाही आलं. ते 10 करतात ना, तर बाकीच्या परीक्षकाचे मार्क पण तुम्ही देऊन टाकत 10. अरे आता मॅडम दिले 10, आम्ही काय करा असं ते होतं ते 10 मध्ये. पण असो नंदेश झोपलं ना सर? तर अशा डान्सच्या मास्टर असलेल्या कोरिओग्राफर असतं ते. कोरिओग्राफर असतं. नीट शब्द चुकला म्हणजे का कला चुकते का? कला चुकते का मॅडम? मग असू द्या. तर अशा नृत्य निपुण सोनिया ताईंचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय 10 क्रिकेट 10 क्रिकेट 10 क्रिकेट 10 क्रिकेट 10 क्रिकेट तिकडून बाहेर निघून जा. संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना फोटो काढ. आज माझा वाढदिवस, तुम्ही हॅपी बर्थडे बोलायला कोणाची? आऊ आजी. आऊ आजी म्हणजे? तुमच्याकडे आई आजी असते, आमच्याकडे आऊ आजी असते. अच्छा, कळलं? आऊ आजी.
आला माझा नातू आला. आज तुझा वाढदिवस, तोंड गोड करायला हवं ना. काय फालतू तुझी आज माझा वाढदिवस. 30 वर्षाचा घोडा झालास तरी तुझे बोबडे बोल काय जात नाही. अरे तुझा बाप जे काय बोलायचा ते थोडं तरी कळायचं रे. तू काय बोलतोयस ते काहीच कळत नाही. अरे बाबा, तुझा बाप मिलिटरीत होता, तू सिक्युरिटीत आहेस. अरे मेल्या पोस्टमन तरी व्हायचं. हे असं करतो ना, तिकीट चिटकवायला उपयोग झाला असता. आज मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे. सरप्राईज? हो, मी ओळखू. स्कॉच नाही, ताडी मारी. अच्छा, नाडी. मग काय मेल्या? आजी, मी लग्न केलंय. त्यापेक्षा दाढी कर. अगं मी लग्न केलं आहे. मी तुझ्यासाठी नाचून आणले. लक्ष्मी रे. तू मला न विचारता लग्न केलंस? का केलंस असं? मला न विचारता तू हिच्याच कुठे गेली तू? अजय, अरे तू खाली काय करतेस? पाया पडते. अगं पाया पडतेस का चिमटे काढतेस? अजय, तिला ओढून आत घे. तिला ओढून आत घेऊ? ओढून नाही, मग ओढून. हा. आता थोबडं दाखवशील का? सासूबाई, चुकून ताट पडलं ना. हो. मागच्या वेळी मुद्दाम पाडलं होतं ना. हो. हा, काय झालं? ना काय झालं? काय नाही. हा हा. मी ड्युटीवरती जाऊन येतो. तू कुठे चाललास? भूतान झाला. अरे आता याचं काय? माझ्या आऊआजीची काळजी घे. येतो. अहो, हा, एक राहिलं. काय? आय लव्ह यू. मी गेला तो. अरे जाऊ नकोस. अरे आमच्या सोसायटीचा सिक्युरिटी आहे तो. लढायला कुठे चालला हा? गेला सरळ गेला तो. असं खूप जणींना सरळ केलंय मी. अरे ही काय चीज आहे माझ्या समोर? नाव काय तुझं? अलका. काय झालं? काय झालं? काय? लक्ष्मी नाव आहे माझं. वाचू नकोस, नाही तर वीक काढून मारेन. लक्ष्मी नाव आहे माझं. तुम्ही काय ऐकलं? अलका. असं काय बोलतेस तू? हा, काय झालंय? होतंय काय तुम्हाला? नाही काही नाही. मग मला सरळ करणार ना आता? माझा छळ करणार ना तुम्ही आता? हा, नाही नेहमी सारखा छळ करणार तुम्ही माझा? ऐक असं काही करणार नाही. हा, जा तुम्हाला ना चहा बनवून चहा. हा, जा. हे बघ, या घरात शिस्त लागते, कळलं? या घरातून माझ्या मर्जीशिवाय एकही पाखरू उडू शकत नाही. जा. हसतेस? नाही माझ्या विनोदावर हसतेस तू? सासूबाई नाही. सासूबाई नका.
आम्ही अलका कुबोला. आम्ही अलका कुबोला. तू मला त्या विहिरीत डुबोला. म्हणून मी अलका कुबोला. आता निळ फुले. अलका बोला. काय झालं? काय झालं सासूबाई? काय झालं? असे का वागते तुम्ही? काही विचित्र बघितलं का? असं काही बघितलं का? असं बघितलं का तुम्ही काही? या वयात होतं असं. तुम्ही ना जास्त टेन्शन घेत जाऊ नका. ओके, मी काळजी घेईन तुमची. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे बसा, आराम करा. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. ठीक आहे? आराम करा जरा. हा, आराम करा. आराम करा. आराम करा. काय झालं? हा, आराम करा. शांत. हा, मी चहा बनवते तुमच्यासाठी. हा, कसं आहेस? मस्त. छान ना. काय पण आंटी, तुम्ही मागे एकदा येऊन गेला त्यानंतर डायरेक्ट आता कुठे होता इतके दिवस? माय गॉड, काय सांगू ना. आय एम दॅट यु नो दॅट अमेरिका. यु नो अमेरिका. आय एम देअर ओनली ना. अमेरिकेमध्ये होता तुम्ही? येस, US. यु नो US. या, अमेरिका. वा वा वा. पण बरं झालं तुम्ही आज आलात. येस येस. एअरपोर्ट वरून डायरेक्ट इथे. एअरपोर्ट वरून तुम्ही डायरेक्टली आलात. Yes, क्या yes, बात. yes, म्हणजे yes. आज माय गॉड, काय करतोय? काय? अरे अरे पायलट, तुम्ही इथे काय करताय? कसला पायलट? अहो, रिक्षाचं भाडं दिलं नाही या बाई. अरे गप ना, गप बस ना, गप बस ना. अरे गप गप मेल्या गप. काय गप अरे बसू? ए, मी 2 तास फिरवती बाई. अरे मी अमेरिकेहून आले. कळलं ना? कसली अमेरिका? उल्हासनगरला बसली अरे बाई. गप बस ना, गप बस ना, गप बस ना. US ला बसली आणि US करते. किती किती पैसे बाकी आहे तुझे? 3 रुपये कमी दिले ते दे. 3 रुपये? तुझे 3 रुपये आता दाखवतेस तुला. 3 रुपये. ओके? पैसे दे, चल. हा? पैसे दे. मी का? पैसे दे ना, दे ना. काय मी कटवते ना यांचं पण पटकन. ना. 1 रुपया घ्या. हा, हे घे. जा, मर मेल जा. हे 1 रुपये. हे घे. हे काय? हे 2 झेरॉक्स आहेत. जा. चा ना आता, चा ना. शरीरिक का? अरे ह्या पण इथंच आहे. तो ह्या पण अशाच आहे. जाऊ दे, चला सगळं लपडच आहे इथं बाबा. ओके ओके ओके. हाय 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 भाकरवडी. हाय का? हाय एव्हरीबडी. हाय एव्हरीबडी. या माय गॉड. अमेरिकन आली की असं होतं माझं, माहिती का? हो ना? बॉईज अँड गर्ल्स. सो थांबा. गर्ल्स काय? बॉईज काय? मी एकटाच आहे ना. मग तेच ना, तू एक बॉईज, हा. मी एक हा? गर्ल. हा. मी एक गर्ल आणि या सगळ्या गर्लच. किती छान. माय गॉड. अमेरिकन ऍक्सेंट, बाकी काय प्रॉब्लेम? अमेरिका, त्यामुळे ना दॅट्स वाय. असो. हाय हाय हाय. कशी आहेस तू? वा 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 वा, किती छान दिसतेस. वा, व्हेरी गुड यार. बस ना तू. काय माय गॉड. बस 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 ओके बस. ओके ओके. बस ये बस बस. अगं बस. बस प्रेम. बघ, ह्याला म्हणतात प्रेम. मैत्री. माझं पण Thank you, खूप sir. आहे. कुणावर? सगळ्यांवर. मी सगळ्यांबरोबर राहिले, माहितीये का तुला? हो. हो, कोणाबरोबर? सगळ्यांबरोबर. प्रियाबरोबर पण राहिले मी, माहितीये? प्रिया ना हा. 1 नंबर पार्टी गर्ल आहे. कोण? ही. पार्टी गर्ल. हा, काम नसेल तेव्हा पार्टी. सकाळी पार्टी, संध्याकाळी पार्टी, दुपारी पार्टी, रात्री पार्टी. पार्टी पार्टी पार्टी. आता ही हिचं घर आहे ना, पार्टी हॉल म्हणून देते. एवढी पार्टी करते हो, प्रिया तू? म्हणजे काय. बरं, आता कशी आहेस तू? मी मस्त. बरी आहेस ना? Yes, yes. छान, खूप छान दिसतेस. Thank व्हेरी. you. हो, हाय हाय. कशी आहेस तू?
वा वा छान. अरे आम्ही दोघी ना एकत्र राहायचं माहितीये तुला? हो अरे मग क्या एक बात. नंबर लग्नाळू आहे ही. हा हा जो भेटेल तिला सांगते माझीच लग्न करणार, माझीच लग्न करणार, माझीच लग्न करणार. सगळ्यांना सांगते माझं लग्न करून द्या, माझं लग्न करून द्या, माझं लग्न करून द्या. एक दिवस माझ्याकडे आली आणि मला म्हणाली तू तरी कर माझ्याशी लग्न. बाप रे, मी निघाले डायरेक्ट अमेरिका. नको बाई ते कशाला, नाही का? आता हे झालं का लग्न तुझं? अगं बाई मेला बिचारा. अरे खरं. आणि ना ही ना आम्ही एकत्र राहायचो ना, मी बाहेर जायचं घरात एवढा पसारा. माय कोण? मी अजून कोण? मग पसारा केवढा पसारा. मी परत घरी यायचं आणि बघायचं ना की कळायचंच नाही पसारा कुठला आणि ही कुठली. म्हणजे मी सगळं आवरायचं माहितीये. सगळं वॉशिंग मशीन घ्यायचं आणि क्लीन करून टाकायचे. काय घ्यायचं? वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीननी नाही होत, ते व्हॅक्युम क्लीनरनी क्लीन करतात. अगं बाई मग मी काय टाकायचं त्यात? मी सगळे कपडे उचलायचे आणि कशात तरी टाकायचे. काय म्हणतात त्याला? व्हॅक्युम क्लीनर. हा त्यात टाकायचंय. तरीच म्हटलं चोकअप का होतंय ते सारखं सारखं. माय गॉड. काय हे मोना? अरे असू दे ग, त्यालाच सांगते ना, दुसऱ्यांना कोणाला सांगते. हाय कशी आहेस तू? मी मस्त. वाव काय छान अंगठी आहे ग. हो अजूनही तीच वापरतेस? माय गॉड आम्ही घेतली होती माहिती तुला? हो हा कुठे? अंधेरीला फुटपाथच्या खाली 20 रुपयाला दोन. आंटी तुझी बघू. हा, ही काय अच्छा आहे ना कुठली? तीच आहे माझी पण अजूनही. अमेरिकेतली अंधेरी. म्हणजे अमेरिकेतून. हाय बड्डा. हा एक मिनिट सॉरी सॉरी. अरे यार तुम्ही एवढे सगळे आलात, तुम्हाला खायला प्यायला विचारले की नाही येणे? नाही. नीलू व्हॉट इज दिस नॉनसेन्स? सॉरी चुकलं माझं चुकलं आज. असं करायचं नाही. ओके नाही. या तुम्ही काय काय खाणार मला सांगा प्लीज, मी मागवते. मॅगडी व्हेज बर्गर, बर्गर, फ्राईज, फ्रेंच फ्राईज, एक एक सांगा चला. हा व्हेज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज, फ्रेंच फ्राईज. कोक ओके फ्लोट, हा कोक फ्लोट. नुसतं फ्लटलं तर मग असं टाकावं लागतं मध्ये मध्ये. गप्पा बस, मटेरियल नको आम्हाला. ओके हा हेलो हा हेलो मैगडी. हाँ 1 प्लेट बटाटा भजी. और 1 मिनट उसमें बटाटा नहीं डालना बिल्कुल. ओके पिछले टाइम कांदा भजी बोला था, कितना सारा कांदा था उसमें. और चटनी अलग से. हाँ मिर्ची भी देना, तड़के देना तड़के. हाँ और नमक भी डालना उसमें. ओके ए आता मागवलंय मी, खायचं नाही तर खिशात भरेन एक एकाच्या. कळलं का? हा घेऊन जायचं सगळं. आज रात्री माझ्याकडे पार्टी आहेच, मी घेऊन जाईन. ओके ओके. ए बड्डा ए कशी आहेस बड्डा? डार्लिंग तुला माहितीये हिचं नाव आहे काय? आरती वडापावकर. वडक बाळकर. बाळकर बाळकर. तेच बोलता येत नाही ना, म्हणून मी म्हणायचं हिला आरती वडापावकर. ही ना 1 नंबरची लब्बाड आहे माहिती तुला? हा मी ना गोरं होण्यासाठी ना चण्याचं पीठ घेऊन यायचं ना घरी, तर ही स्वतः लावून बसायची घरात. बाप रे, एकदा वडा समजून मीच तळणार होते हिला. पण वडा खूप बारीक झालीस ग. वॉकर वॉकर वॉकर. हा खूप त्रास होत असेल ना वॉकरला. पण आता छान दिसतेस अगदी. भजी बटाटा भजी थोडा अजून कर, मस्त मिरची भजी होशील मग एकदम छान. हसतेस काय? ओके ए चला आपण ना काहीतरी खेळूया ना. अय्या सॉरी आय एम व्हेरी मच सॉरी, आय कांट सी यू यू नो दॅट फ्लाईट अँड नाही यांना ना इंग्लिशचा प्रॉब्लेमच आहे. माय गॉड. त्यांना आहे, तुम्हाला नाही. येस ही ना हा माझी खूप खास मैत्रिणी माहिती आहे. ओ अगदी म्हणजे हिने मुंबईत आल्या आल्या प्रथम काम काय केलं सांग? काय? नवरा बघितला. आणि कसं बघितला? घराच्या बाहेर आली, गॅलरीत उभी राहील, खाली बघितलं नवरा मिळाला. हो हे खरं आहे, हे खरं आहे. तिलाच विचारू द्या, हे खरं आहे. हो पण मी खाली नाही बघितलं, मी वर बघितलं. अच्छा म्हणजे ते तुमच्याच बिल्डिंग मध्ये राहायचे सर? आणि ना महत्वाचं माहितीये तुला काय? गच्चीवरचं प्रेम आहे. हो गच्चीवरचं. माय गॉड. म्हणजे हे बिल्डिंग यांची होती का? मग नाही आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो. तेव्हा मी पहिल्या मजल्यावर आणि तो तिसऱ्या मजल्यावर, तेव्हा मी अशी बघायचे. ओ क्या बात. नशीब मान नाही रचकली कच करून. वा वा वा, हे माहिती नव्हतं आम्हाला. एकदा सरांचं नाव तरी सांगा ना आम्हाला. काय? सागर मोरे. बघितलं चांगली माणसं असतात अशी. सागर मोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. शांत बसा रे, गडबड
आज नाट्य क्षेत्रातले मोठे मोठे माणसं आपल्या गावात आलेले आहेत. आपल्या गावाचं भाग्य म्हटलं पाहिजे का इतके मोठे मोठे माणसं आज या ठिकाणी आलेले आहेत. सर मी सरपंच म्हणून तुमच्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्याकडे असते सर. त्याच्यामुळे मला फार म्हणजे आनंद वाटतो या कार्यक्रमामध्ये. हा सर बोला सर. सगळं नीट लिहून आणलंय ना? सगळं व्यवस्थित सर व्यवस्थित. माझे काय नंतर तुम्ही सारखे हाक मारणार? नाही 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 आज सर बघा सर माझे काय मी मुलांवर रागवलो मी म्हटलं मोठे मोठे पाहुणे येतात त्यांचं आडनाव इकडे तिकडे करणं बरोबर नाही वाटत आहे. पण पोरं काय झालं सर म्हणजे हायर एज्युकेशन मध्ये पोरं असल्यामुळे थोडेसे चुकावं त्याच्यामुळे बाकी काही नाही. तर असू द्या. तर आज आपल्या गावामध्ये एक भरत जाधव यांच्या रूपानं एक जाधवकालीन व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे पूर्वी कसं सर यादवकालीन राजकीय आता अख्खी इंडस्ट्री जाधवकालीन झालेली आहे. जबरदस्त. म्हणजे तुमचे ते काका ते तर नेहमी येतात आमच्याकडे. कोण? ते संजय जाधव. आम्ही आता काका बोललं बरोबर. आम्ही आमचे ते ग्रामपंचायतर्फे ठराव केलेला आहे सर आम्ही का त्यांना इथचं रेशन कार्ड आम्ही देणार आहे. म्हणजे तत्पर असतात. नुसतं त्यांना आवाज द्यायची गरज का ते लगेच येतात. हा एक मिनिट. संजय जाधवजी. अरे अरे नहीं अभी अभी आओ मत. आज नहीं है तुम्हारा काम. आज एक जाधव है ऑलरेडी हमारे पास. आज मत आओ आज मत. लेकिन मागच उभे असतात ते. आज आज सर. पण सर म्हणजे एक जाधव इंडस्ट्री एक मोठी निर्माण झालेली आहे. तर सर मी तुम्हाला म्हणजे असं मला एक असं वाटते का बा आमच्या काळातले नट जे आहेत ते साधारण म्हातारे बितारे झाल्यानंतर त्यावेळेस ते हे जाधवकालीन नट म्हणून ओळखले जातील असं मला वाटतं. असू द्या. सरांनी अनेक चित्रपट केले अनेक चित्रपट चालले काही सुपर डुपर हिट झाले. सर तुमचा तो चित्रपट मला खूप आवडला तो हे बिहार परिवहन खात्यावर केला तुम्ही. पुणे वाया बिहार. जबरदस्त सर. अरे बाप. परिवहन खात्याचं पिक्चर पुणे वाया बिहार आमच्याकडे गावाकडे पाठी राहते की नाही. हा एलिशपूर वाया दर्यापूर त्याच्यामुळे आम्हाला वाटलं परिवहन खातं. पण सर तुम्ही त्याच्यामध्ये जे बिहारी बोलले ना अरे बाप रे खतरनाक जबरदस्त. माझ्यापर्यंत दुसऱ्या मिनिटाला ओळखलं बरं जाधव आहेत. एकदम टॅलेंटेड एकदम टॅलेंटेड माझा पोरगा. जबरदस्त टॅलेंट. म्हणजे यांचं हे आपले खापरे सरांचं पण लगेच ओळखलं. ते मी ते गाडवाच्या लग्नामध्ये तुम्ही बाईच्या भूमी केली होती सर. हा त्याच्यामुळे दुसऱ्या मिनिटाला ओळख खापरे सर आहेत. नाही ना कसं काय तर म्हणलं त्यांनी झलक दाखवलेली ना त्या दे धक्कामध्ये अर्धवट करून त्याच्यामुळे त्यांनी लगे इथं का साडीच झाली बाकी ऍक्टिव्हिटी सेम होत्या. बाकी खापरे सर जबरदस्त जबरदस्त. फक्त ना त्यांनी धोका खाल्ला राजन भिशे तुमच्याबद्दल. त्याला शेवटपर्यंत ओळखू आलं नाही का हेच गंगाधर टिपरे आहेत म्हणून. अरे हे नव्हते मग ते सर वेगळे. हे सर वेगळे. प्रभावळकर सर. तुम्ही नव्हते का? अरे काय सेम टू सेम. आम्हाला असं वाटलं का तुम्ही दुपट्टा बिपट्टा टोपी बिपी घालून तुम्हीच येता का काय. पण तुम्ही सर करू शकता सर. टोपी बिपी घातली ना तर तुम्हाला जमल सर सगळे. आता करू शकतो नव्हतं करत. नाही नाही करू शकता सर. तुम्ही करा ना सर. किती दिवस रंग मारत बसणार सांगा की. करा सर काय हरकत नाही. चला तर भरत जाधव यांच्याविषयी मी काय बोलणार. इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल म्हणजे बोलायला म्हणजे दिवस रात्र कामी पडतील. पण सर तुमचं तो अश्विनी काळशेकरांच्या जीवनावर आधारित पिक्चर केला तो मला आवडला सर. मला तो काळशेकर हा तो नाही का तो काळशेकर आहेत का ना त्याचं शिकवल पण मी असा हेरून ठेवला सर. कुठला? काळशेकर आहेत का घरात. आज नाही उद्या या. असं तर मूळचे लंडनचे असणारे भरत जाधव या ठिकाणी आलेले आहेत. मूळचे कसे लंडनचे? अरे आम्ही स्वतः त्यांनी ऍड्रेस दिलाय मुक्काम पोस्ट लंडन. बघितलं सर आहे ना सर मुक्काम आहे ना. मग काय लग्न पण त्यांनी लंडनलाच केलंय. मग लग्नाची वर लंडनच्या घरात बघा आहे ना सर. केलं सर जबरदस्त ना लंडन मध्ये. तुम्ही काय तिकडे काय सर राहतं जागेचा भाव स्क्वेअर फूट वगैरे. FSI वगैरे व्यवस्थित भेटते का. CRZ जमिनी असेल तिकडे. तुमचं घर म्हणजे कोणत्या एरियात येते सर म्हणजे ग्रामपंचायत आहे का महानगरपालिका. लंडन मध्ये घर आहे त्यांचं. नाही नाही आहे ना सर खरं सांगा ग्रामपंचायत मध्ये आहे काय. पाणी पिण्याचा काही प्रॉब्लेम नसेल ना तिकडे. लंडन मध्ये तसाही पाण्याचा प्रॉब्लेम नाही म्हणा. बर्फच राहते जिकडे तिकडे. थोडासा घेतला गरम करून घेतला पिऊन टाकला आणि संध्याकाळी तर गरम करायची पण गरज नाही. लगेच बसले लगेच गेला सर. जाम जबरदस्त. मला खूप आवडतं सर लंडन. पुढच्या वेळेस तुम्ही जाल ना सर तर मला घेऊन चला लंडनला. म्हणजे खूप आवडतं. काय सिटी आहे सर लंडन. म्हणजे इतकी जबरदस्त सिटी. अरे लहान लहान पोरं इंग्रजी बोलतात तिकडचे.
असं काय असतं तुझं? एकदम जबरदस्त. पण सर तुमचं ते म्हणजे तिकडच्या वहिनींना काय अपत्य वगैरे कुठल्या लंडनच्या नाही का? तो सिनेमा होता. सिनेमा होता का? सिनेमा काय राहतं तुम्ही सर इतकं जिवंतपणे काम करताना आमच्या खेड्यापाड्यातल्या लोकांना असं वाटतं का बघ खरंच त्यांचं लंडनला घर आहे काय? सॉरी वहिनी सॉरी माझ्याकडून चूक झाली असेल तर मला असं वाटलं खरं असेल असं काय हरकत नाही सर. पण तुमचं ते जमीन घेण्याचा आणि विकण्याचा जो व्यवसाय आहे ना तुम्हाला लय आवडला सर. जबरदस्त. इकडे तिकडे तुम्ही जमिनी घेऊन म्हणजे तुम्ही ना जिकडे तिकडे जमिनी घेऊन ठेवल्या. तुम्हाला बघून ना मला असं आठवत सर म्हणजे आमच्या गावाकडे ना एसटी येते. आता मग ते घुसाल जागा नाही मिळत ना तर लोक असे दुपट्टा टाकून सीट रिझर्व करतात. खिडकीतून दुपट्टा टाकला का सीट रिझर्व. तर तुम्ही असे महाराष्ट्रात जागे दुपट्टे टाकले आता. दुपट्टे म्हणजे काय चादरच टाकलाय म्हणा तुम्ही जिकडे तिकडे. तर असू द्या. अत्यंत काबाड कष्ट करून आज या ठिकाणी बरं जाधव पोहोचलेले आहेत. म्हणजे त्यांचा मूळचा व्यवसाय म्हणजे मुंबईचा डबेवाला म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केलेली आहे. नंतर त्यांचं आता होऊन जाऊ दे नाही आता नाही सर यांच्यात हे नुसतं होऊन जाऊ दे आहे ना. आता असं तर लय झालं सगळं सर. तुमचं ते बरोबर आता लय वाचवलं तुम्ही. होऊन जाऊ दे म्हणून यांनी लग्न पण केलेलं आहे. सासरचे म्हणायचे जावई माझा भला पण हे म्हणायचे झक मारली बायको केली. असू द्या सर. तुमच्या सगळ्या पिक्चरचे नाव अशी मी असे लिरिटिक मध्ये असे जोडलेले आहे सर. मी कधी करतो तर असो. पण शेवटी ढांग म्हणत त्यांनी एक स्टेजवर एंट्री घेतली आणि सई रे सई म्हणून व्यक्तिमत्व या ठिकाणी सादर केलं. त्याबद्दल या अशा सई व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय सई तामणकर आता हिंदीत गेलेले संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश.